परत एकदा रोजगार हमी योजनेअंतर्गत लाल पिवळ्या संघटनांनी आमचे खासदार तसेच कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांचा पुतळा जाळल्याचं कळालं। धैर्यशील दादा माने यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव ओम बिर्लांकडे दिला आणि त्याचाच पोटशोध उठून त्यांनी हे पुतळा जाळण्याचं काम त्या ठिकाणी केलंय। आजपर्यंत 70 वर्ष लोकशाही मार्गाने आम्ही लढत असताना आमच्या मूलभूत अधिकारांवर कर्नाटक सरकार दगा आणतंय। त्याचबरोबर बेळगाव जिल्हा प्रशासन इथले आमचे संविधानिक अधिकार आम्हाला देत नाही आणि याची प्रचिती धैर्यशील मानेंना जेव्हा त्यांना जिल्हाबंदी सातत्याने 3-4 वर्ष करण्यात येते याच्यातून आली आणि एका खासदाराचे म्हणजे या भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढवून जो खासदार निवडून येतो त्याला देशभरात कुठेही मोकळेपणानं वावरण्याचं स्वातंत्र्य या संविधानाने दिलेलं आहे। त्यांच्या मूलभूत अधिकारांवर या ठिकाणी त्या दगा आणल्यानंतर त्यांना याची प्रचिती आल्यानंतर त्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव ओम बिर्लांकडे मांडलाय। त्या प्रस्तावाचं आम्ही 100% समर्थन करतो। आज जे कृत्य त्या संघटनांनी केलंय त्याचा युवा समिती आणि महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आम्ही निषेध करतो। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या नेत्यांना खऱ्या अर्थाने एक सूचना देऊ इच्छितो की आता तरी जागे व्हा, कारण कर्नाटक सरकार जितक्या आक्रमकपणे बेळगावसाठी काम करतंय त्याचा हिशोब जर बघितला तर महाराष्ट्र प्रचंड उदासीन आहे आणि हे उदासीन धोरण बेळगावातल्या मराठी माणसांना 25 लाख मराठी बांधवांना कुठेतरी महागात पडणार आहे। यासाठी लवकरात काहीतरी याच्यावर कारवाई करावी, ऍक्शन घ्यावी आणि या सगळ्या प्रकाराला कुठेतरी आळा आणावा। फक्त ओम बिर्लांकडे हक्कभंगाचा प्रस्ताव न आणता केंद्रीय गृहमंत्र्यांना इथल्या संविधानिक अधिकाऱ्यांची पायमल्ली जी होते ती त्यांच्यासुद्धा निदर्शनास आणून द्यावी। आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून आज सन्माननीय ओम बिर्ला यांना पत्र लिहिणार आहे आणि इथल्या असंविधानिक कृत्यांची माहिती त्यांना देणार आहे। त्याचबरोबर धैर्यशील दादा माने यांच्या पाठीशी बेळगावातले 25 लाख सीमावासी आहेत। सीमावासियांसाठी त्यांनी लढावं आणि आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी तयार आहोत एवढीच सूचना देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।